नमस्कार खवय्ये, ज्योतिष किचनमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण एकदम सर्वांना आवडणारा असा क्रीमी पेनी पास्ता बनणार आहोत. न कुठला वेगळा सॉस बनवायची यामध्ये गरज आहे आणि न कुठली झंझट. तर चला यासाठी काय साहित्य लागते बघूया. 250 ग्रॅम इथे पेनी पास्ता घेतलेला आहे आणि 3 प्रकारच्या शिमला मिरची घेतलेल्या आहे. एक छोटी वाटी ब्रोकोली घेतलेले आहे. कॉर्न घेतलेले आहे इथे मी अर्धी वाटी. 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे. 3 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहे. 2 ते 3 लाल काश्मीरी मिरच घेतलेले आहे. 7 ते 8 लसणाचे पाकळ्या. 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा ऑरिगॅनो, 1 चमचा पास्ता मसाला आणि चवीनुसार मीठ. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 2 चमचे बटर घेतलेला आहे आणि 2 चीज क्यूब घेतलेला आहे. अमूलचं इथे फ्रेश क्रीम घेतलेला आहे. 1 मोठा कप दूध घेतलेला आहे. तेल लागणार आहे. तर कढईमध्ये मी इथे गरम पाणी होण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि 1 चमचा तेल टाकायचं आहे. दुसरीकडे गॅसवर मी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला टोमॅटो जे आहे ते उकळून घ्यायचे आहे. टोमॅटोला मध्ये 2 चिरा पाडून आपल्याला उकळून घ्यायचे आहे. त्याबरोबरच आपण काश्मीरी लाल मिरचीही टाकणार आहोत. दुसरीकडे कढईमध्ये आपलं पाणी गरम झालेलं आहे. त्यामध्ये आता आपण पास्ता टाकून घेणार आहोत आणि उकळून घेणार आहोत. पास्ता उकळेपर्यंत आपल्या इकडे टोमॅटो आणि मिरची जी आहे ते छान प्रकारे उकळले गेले आहे. बघा त्याचे साल पण निघालेले आहेत. ते साल आपल्याला काढायचे आहे आणि मिरच्या ज्या आहेत त्याचं बी पण बाजूला झालेलं आहे. मिरचीचं बी आपल्याला इथे घ्यायचं नाही आहे. तर हे आपण आता थंड होण्यासाठी ठेवूया. तर एका बाजूला आपला पास्ताही उकळला गेलेला आहे. 10% आपल्याला थोडासा असा कच्चा ठेवायचा आहे. तर इथे आपण एक जो आहे तो काढून बघणार आहोत. पास्ता आपला कसा उकळला गेला आहे ते. सुरीच्या साहाय्याने आपण इथे कापून बघणार आहोत. आपल्याला फक्त इथे 90%च आपला पास्ता जो आहे तो उकळून घ्यायचा आहे आणि सुरीच्या साहाय्याने कापून बघितलं आहे हे बघा. तर 10% आपल्याला तसाच ठेवायचा आहे. पास्ता आपला व्यवस्थित झालेला आहे. आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत. तर पास्ता आपला थंड होतोय तोपर्यंत आपण एका कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे. त्यामध्ये कॉर्न आणि ब्रोकोली आपल्याला उकळून घ्यायचे आहे. थोडेसे कच्चापणा यामध्येही राहायला पाहिजे. जास्त आपल्याला उकळून घ्यायची नाही आहे. तुम्ही हवं असेल तर यामध्ये थोडंसं मीठ टाकलं तरीही चालेल. तर ह्या भाज्या आपल्या व्यवस्थितपणे उकडले गेलेल्या आहे. तर हे आपण आता साईडला ठेवून देऊया. गॅस इथे मी बंद केलेला आहे. तर एक साईडला आपले टोमॅटो वगैरे छानपैकी थंड झालेले आहेत. थंड असल्यावरच आपल्याला ते मिक्सरमध्ये वाटायचे आहे आणि त्यामुळे कलरही पास्त्याचा खूप छान येतो. इथे आपल्याला त्याचा पिंक सॉस जो आहे तो बनवायचा आहे. एकदम रेस्टॉरंट स्टाईल मुलांना आवडेल असाच आपण इथे बनवणार आहोत. तर इथेही साल काढून घेतलेले आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं वाटून घ्यायचं आहे. लसूण टाकलेला आहे मी. त्यामध्ये लाल मिरची जी आहे ती टाकायची आहे आणि टोमॅटो टाकायचे. आपल्याला याची स्मूथ एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर हे बघा इथे या प्रकारे आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे. तर कढईमध्ये आता मी इथे तेल टाकून घेणार आहे. कढई आपली व्यवस्थित गरम झालेली आहे. त्यामध्ये तेल आणि बटर टाकून घेणार आहे. त्यावरच आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला जास्त गोल्डन करायचा नाही आहे. थोडासा यामध्ये कच्चाच कांदा आपल्याला ठेवायचा आहे. तुम्ही बटरमध्येही केलं तरीही चालेल. थोडंसं मी इथे मीठ टाकलेलं आहे कारण मीठ प्रमाणातच टाकणार आहोत. चीज टाकणार आहोत आणि बटरही टाकलं आहे. त्यामध्येच ऑलरेडी मीठ असतं. त्यामुळे मिठाचं प्रमाण इथे आपण कमीच ठेवणार आहोत. त्यानंतर टोमॅटोचा आपण जो सॉस बनवला होता तो यामध्ये टाकून परतून घेणार आहोत. या प्रकारे बनवला तर मुलांनाही नक्की आवडेल. रेस्टॉरंटपेक्षा किंवा बाहेरपेक्षाही घरी छान असा तयार होतो. मुलांना नक्कीच आवडेल. तर यामध्ये आपल्याला भाज्या ज्या आहेत त्या परतून घ्यायच्या आहेत. भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पण अशाच प्रकारे मुलांच्या पोटामध्ये भाज्या जातात. अशा वेळेस मुलं इतर वेळेस खात नाहीत. तर त्यांच्या आवडीचे जर बनवलं तर नक्कीच भाज्या खातात. तर आता शिमला मिरची आपल्याला तिन्ही प्रकारच्या ज्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे नसतील तर तुम्ही हिरवी वापरली तरीही चालेल. आता भाज्या बाजूला करून त्यामध्ये मी मैदा टाकून घेतलेला आहे आणि पुन्हा आपल्याला एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मैदा परतल्यानंतर मी अर्धा ग्लास इथे पाणी टाकलेलं आहे आणि गरम पाणी वापरलेलं आहे आणि परतून घ्यायचं आहे. एक थिक अशी ग्रेव्ही त्याची तयार होते आणि दुधामध्ये थोडंसं मी आता मिश्रण जे आहे ते टाकून घेणार आहे. दुधामध्ये टाकल्यामुळे दूध जर आपण टाकलं तर ते फाटत नाही आणि दूध इथे मी थंडच वापरलेलं आहे. दूध गरम वापरलेलं नाही आहे. तर आपल्याला हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त असं क्रीमी पास्ता जर तुम्हाला खायचा असेल तर तुम्ही अशाच प्रकारे नक्की बनवून बघा. नक्की सर्वांना आवडेल.
तर आता मी इथे 1 चमचा ऑरिगॅनो टाकलेला आहे, 1 चमचाच मी पास्ता मसाला टाकलेला आहे. व्यवस्थितपणे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे आपला पास्त्याचा सॉस जो आहे तो तयार झालेला आहे. तुम्ही आता ह्या स्टेजला चीज जरी टाकलं तरीही चालेल, पण मी इथे चीज नंतर वापरणार आहे. तर ह्यामध्येच आपल्याला आता पास्ता टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी मी इथे क्रीम वापरणार आहे. ऑप्शनल आहे, तुम्ही नाही वापरली तरीही चालेल. पुन्हा एकदा आपल्याला हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. जसजसं हे मिश्रण शिजत जाईल, आपली जी ग्रेव्ही आहे पास्त्याची तीही घट्ट होत जाते. तर आता वरतून इथे मी चीज किसून टाकणार आहे. 2 चीज क्यूब मी इथं वापरले होते, तेच आता इथे किसून घेणार आहोत आणि त्यानंतर चिली फ्लेक्स टाकून घेणार आहोत आणि आता पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेणार आहोत. चीजी क्रीमी असा पास्ता नक्कीच घरात सर्वांना आवडेल आणि करायलाही सोपा आहे. जास्त वेळही लागत नाही करायला. आता मुलांना सुट्ट्या लागणारच आहे, तर नक्कीच फरमाईश मुलांची होतच असते वेगवेगळे पदार्थ खाण्याची. तर हा पास्ता नक्की करून बघा. बघा, दिसायलाही किती छान दिसतोय आणि कलरफुल असा दिसतो आहे. वरतून त्यावर मी थोडेसे चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो टाकलेला आहे. तुम्ही मिक्स हब वापरले तरीही चालेल. असाच क्रीमी पास्ता नक्की करून बघा, मुलांनाही नक्की आवडेल. आणि ह्यामध्ये आपल्याला वेगळा सॉस करायची गरज पडत नाही, पटकन असा होतो. तर नक्की करून बघा आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.